दत्तगुरूंचे किती अवतार आहेत? भगवान दत्तात्रेयांचे मूळ तर 3 अवतार समजतो आपण, मग त्यांना धरून 4. श्रीपाद श्रीवल्लभ या स्वरूपामध्ये त्यांनी दर्शन दिलेलं आहे, नरसिंह सरस्वती या स्वरूपात दर्शन दिलेलं आहे, आणि मग आधुनिक काळामध्ये स्वामींच्या स्वरूपामध्ये त्यांनी दर्शन दिलेलं आहे. आता भगवान दत्तात्रेयांनी मानव स्वरूप धारण करावं, एखादा अवतार स्वरूप धारण करावं, ह्याला खूप मोठी किमया व्हावी लागते. याच्यासाठी संत किंवा योगी पुरुष शतकानुशतके ध्यान करून बसलेले आहेत की एकदा तरी गुरूंचं दर्शन होऊ दे म्हणून. म्हणजे मी म्हणलो तसं की भगवान श्री कृष्णाला अनेको दिवस तपश्चर्या करावी लागलेली आहे गिरनारच्या पायथ्याशी, की कधीतरी एकदा वर्ण हाक येईल आणि गुरु आपल्याला आवाज देऊन बोलून घेतील, आणि त्यांची परीक्षा घेऊन भगवान दत्तात्रेयांनी त्यांना अनेक दिवस वाट बघायला लावलेली आहे. तर विचार करा, आपल्याला जेव्हा स्वामींसारख्या स्वरूपामध्ये ते प्रगट होऊन दर्शन देतात तेव्हा त्यांची किती मोठी किमया आहे आणि किती मोठा काहीतरी त्यांच्यातनं संदेश त्यांना काहीतरी द्यायचा आहे. त्यामुळे त्यांनी अवतार धारण करावं, याला काहीतरी खूप लाक्षणिक व्हावं लागतं, तरच त्यांना मानवी स्वरूप धारण करण्याची गरज पडते. जशी की ह्या काळामध्ये स्वामींच्या स्वरूपामध्ये त्यांनी जे काही कार्य उभं केलंय त्याला एक कारण ठरलेलं आहे, आणि त्या कारणाच्या पार्श्वभूमीवरती त्यांनी अवतार धारण आतापर्यंत केलेले आहे.